वा सुरुवातीला सुरुवात करू मला तुमचा प्रसाद आला मला तुमच्या आज्ञेने मी ग्रंथाला आरंभ केला. विन्यासे विदग्धे मूळ शास्त्रपदे वाखाणेन. गीतेतील मूळ पद जे आहे, जे मूळ परमात्मा आहे, त्याचं वर्णन करेल मी आणि जीवाला धन्य करून टाकल. मोक्षपत्रात वाखाणेन वर्णन करेल. तू बोलण्यात मौली बोलले निवृत्तीनाथाने शिवा परी जीवा आतुलेकडे. बघा परी जीवा आतुलेकडे जैसी संदेहाचे दोन्ही बुडे ना श्रवणी तरी चाडे वाडी जैसी. परी जीवा आतुलेकडे जीवाच्या अंतःकरणामध्ये असलेल्या संशयाची, जी मनामध्ये छेद आहे संशयाचा, भेद आहे वृत्तीचा, संबंध आहे देहाचा, तो मी तोडून टाकेल. तुझी संशयाची नौका बुडाली तुझी, त्याला मी तारून नेईल. तू संशयात बुडालास, तुला वर आणेल. बघा परी जीवा तुलेकडे जैसी संदेहाची डोनी बुडे. तुझ्यामध्ये संशयाची नाव बुडाली तुझ्यात, तू संशयातच आहेस. संत म्हणतात तू आत्मा आहेस, तो म्हणतात मी देह आहे. मग मी देह का मी आत्मा? संदेहाची दोन्ही बुडे. तुझी संशयाची नाव बुडाली तिथं, तुला मी वरी काढणार आहे त्या बोधाच्या हाताने, ज्ञानाचा मार्ग दाखवणार आहे, वाक वर्णन करणार आहे. ना श्रवणी तरी चाडे वाडी दिसे. श्रवणी तरी चाडे, श्रवणाच्या माध्यमातून त्या इंद्रियाला इच्छा होईल की मला सुख मिळावं. बघा चाडी ना श्रवणी तरी चाडे वाडी दिसे. काय कळत नाही खाली वाचू. श्रवणाची चाड, श्रवण केल्यावर एक इच्छा उत्पन्न होती की आता पुढे काय, पुढे काय, आता स्वरूप काय, मी कोण. आता ना श्रवणी तरी चाडे वाडी दिसे. श्रवणा इंद्रियाला श्रवणाची गोडी लागल आणि मनरूपी इंद्रिय त्या श्रवणामध्ये थांबल आणि तुमचा भाव प्रगट होईल आणि ते मन तुमच्या आळ्यात जाईल आणि तुम्हाला ते पाहिल आणि सद्रूप ते होईल. बापरे बाप, कशी शब्द गाभाऱ्यात न्यायले तो. साडे साडे त्याला इच्छा तयार होईल ना. श्रवणा मनरूपी इंद्रियाला इच्छा तयारून चाड म्हणजे त्याला गोडी लागल आणि ते मन तुमच्याकडे ओढल्या जाईल आणि तुम्हाला त्याच त्या मनाला तुमचं दर्शन होईल, ते तुमचा तद्रूप होईल आणि ते मूळ ज्ञान मी प्रगट करेल आणि तेव्हा जीवाचं कल्याण होईल. आता मी ते सांगणार आहे. जाऊन पुढे लय मस्त होईल, छान डोळ्या लागला मला उठा उठला सांगायला. जाऊ डोळ्या हलवून उठा वाटलं. तेव्हा पुढचा अभ्यास असतो, पुढं पुढं बघत असतो मी काय चाललं काय चाललं. परेजी तैसी बोला साचारी, तैसी बोली साचारी, अवतरो माझ्या माधुरी. माझं बोलणं एवढं मधुर व्हावं आणि त्या बोलण्यानं साधकाला जागृती यावी, त्याचं आतल्या आत भगवंता स्मरण व्हावं. माधुरी तैसी बोली साचारी, ते मधुर बोल माझ्या मुखातून निघावे असं तुमचं स्फुरण यावं. तुम्ही मला कृपा करावी आणि माझ्या मुखातून जो बोल प्रगट व्हावा आणि हृदयातला ज्ञान जावं. त्यांचा संशयाची नौका वर यावी जी की बुडाली होती. खूपच मस्त आहे. नाही तुमची बी अशीच येते ना. अशीच होती असंच होते. ते अन्न मी खाल्ले 2 तक खाल्लं असं. हो. तैसी बोली साचारी, अवतरो माझी माधुरी, माले मागुनी घरी गुरु कृपेचा. माले मागुनी घरी गुरु कृपेच्या. गुरुच्या घरी भिक्षा मागल ज्ञानाची दीक्षा देईल आणि तुमच्या साधकाला देईल. त्याला अजून काय करू? माने मागे गुरुच्या घरी भिक्षा मागल मी बोधाची.
आणि ती भिक्षा साधकाच्या पदरात टाकतात. किती सुंदर निरूपण आहे बाबा. चला ऐका. तेरी मागा त्रयोदशी बघा. मागे 13व्या अध्यायामध्ये तुम्ही ब्रह्मक्षेत्राचं निरूपण केले. आता ह्या अध्यायामध्ये गुणाचं वर्णन सांगणार आहे. ऐका रे मस्त आहे. तेरी मागा त्रयोदशी अध्याय गोष्टी ऐशी. मागच्या 13व्या अध्यायामध्ये कृष्ण परमात्म्याने प्रकृती पुरुष आणि क्षेत्र योगातून ह्या जगताच्या ते क्षेत्रज्ञाच्या संयोगातून जगाची उत्पत्ती आणि प्रकृती जीवाची उत्पत्ती सांगितली. आता तुम्हाला गुणाची काय रीती सांगायला, गुण काय करतात हे सांगणार आहे. ऐका. अध्याय गोष्टी ऐशी श्रीकृष्णार्जुनेशी चावळले. श्रीकृष्णार्जुनाला सांगितलं, त्याला जागृत केलं. जे क्षेत्रज्ञ योगे होई जे येणे जगे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा संयोग झाल्यावर हे जग उत्पन्न होतं हे तुम्ही तिथं सांगून दिलं. आता इथं काय सांगणार आहे हे इथं सांगायचं. होई रे येणे जगे आत्मा गुणसंगे संसारिया. गुणाच्या संघामुळं आत्मा संसारात पीडित झाला, बंध तयार झाला. तो गुणात कसा आला, असंग होता संघ कसा झाला, गुण त्याला कसा शिवला हे तुला मी सांगणार आहे. बापरे. आत्मा गुणसंगे संसारिया. त्या गुणाचा संबंध झाल्याने तो परमेश्वर संसाराकडे कसा आला, गुणाचा संबंध काय झाला. तो तर गुणातीत होता. गुणाचा स्पर्श काय झाला त्याला, तो गुणामध्ये काय आला. बापरे. काही काळ या चिंतनामध्ये जेव्हा बुद्धी तपश्चर्या करते, कोटी जन्माचा ज्ञान राखून निघतात आणि त्या बुद्धीमध्ये ईश्वराची संपत्ती येते आणि तो जो ब्रह्मरूप होतो आणि आपल्या कक्षेत जातो. देहाचा संबंध कशाला घेतो, व्यवहार बाजूला जातो आणि तो आपल्या महिमेत राहतो. ज्ञानी महिमेत असतो, व्यवहारात नाही. बोलून अबोध, बोलून अबोध. आणि हाच प्रकृती गतू सुख दुःख भोगे हेतू. सुख दुःख का बघतो जीव, सुख दुःख भोगणारा हा प्रकृती संबंध करतो आणि गुणामध्ये बुद्धीला बांधतो म्हणून सुख दुःख त्याला पछाडून मारतात. सुख दुःख भोगी. आणि हाच प्रकृती गतू. तो प्रकृती सापडलाय ना जीवात्मा, प्रकृती गतू त्याच्यामध्ये अडकला ना तो. सुख दुःखे भोगे हेतू. सुख दुःखाला भोगायचं कारण गुणाचा संबंध आहे. सुख दुःख भोगी हेतू. अथवा गुणातीत केवळ हा. गुणात कसं सापडला आहे, आता गुणातीत आहे. गुणात का आला, गुणाच्या संतेनं इंद्रियाची हालचाल होती आणि गुणाची शक्ती इंद्रियात जाती आणि तो कार्याला पाहतो. इथं बद्ध होऊन कार्यात राहतो. कार्यात का घुसतो हा, तो कार्याहून भिन्न आहे आणि हा तर कार्याचा मध्ये विलीन आहे. गुण त्याला कार्यात नेतो. गुण त्या जीवात्म्याला कार्याकडे खेचला जातो. तो कार्यामध्ये मिसळली जाते बुद्धी. कार्यामध्ये जेव्हा ती मिसळती तर ती गुणात गुण आणि बुद्धी एकत्र होतात आणि गुणाचा वर्षा बुद्धीवर पगडा करतो आणि बुद्धी सुख दुःखामध्ये अडकल्या जाते आणि दोषांना झडपल्या जाते. देहाचा संबंध होतो आणि तिथं भगवंतापासून जीवात्मा दूर जातो. त्याच नाव अंधान. बस आपण थांबू. माऊली काय सापा असंगा संघ. तुम्ही म्हणतात गुण संघ केला तो असंग आहे ना, मग संघ कसा केला गुणाचा. तरी काय सापा असंगा संघ. कोण तो क्षेत्र नाही गो. कोण क्षेत्रज्ञ माहित नाही. सुख दुःखादी भोग केवी तया. सुख दुःखाचा भोग त्याला कसा होईल, तो क्षेत्रज्ञ आहे ना. क्षेत्रातून अलग असलेला क्षेत्रज्ञ. मग त्या क्षेत्रज्ञ जीवाला सुख दुःखाचा भोग कसा होतो हे सांगा आम्हाला.
बापरे वा, मला तर चौद्यात पाहिली मस्त आहे. किती छान आहे. तो असंग क्षेत्रात नाही सांगितलं ना, जीव क्षेत्रात नाही आणि क्षेत्र आहे त्याला जाणतो. मग तो जो क्षेत्रात नाही असंग आहे, तो गुन्हा कसा आहे? तो मग संघ कसा होतो ते सांगा. सोबतच काही बघतो. वहिनी कळतं का हे? किती सखोल आहे. गुण गुण कसं दुखते कसं गोडा पडतो. गुणते कैसे किती बांधती कवनी रीती साखर का पाण्यात किती बांधती कवने रीती ना तरी गुणातीती चिन्हे काय. जो गुणातीत त्याचे चिन्ह सांगा. जे गुण त्या बुद्धीला जीवात्म्याला बांधून ठेवतात, तो बंधनात येतो, सुख दुःख भोगतो, ते बी सांगा. लय मस्त आहे तो या. एयम या अगवेया अर्थरूप करावया किशो एथ 14व्या अध्यायासी. एथम इया अगवेया, या सर्व संसारात जन्म मृत्यूचा उलगडा करायचा. सगळं सांगा स्पष्ट करून. अर्थारूप करावया विशो एथ 14व्या अध्यायासी. त्या अध्यायात आम्हाला सगळं सांगा, मी ऐकायला बसतो. असं माऊली बोलतात. खूपच छान आहे, सुंदर. अर्थरूप करावया विशो एथ 14व्या अध्यायासी. तरी तो आता कैसा ऐसा प्रस्तुत परेसा अभिप्राव विशेषा वैकुंठाचा. तरी तो आता ऐसा. चुकलं का माझं? बरोबर. आता ऐसा प्रस्तुत परेसा अभिप्राव विशेषा वैकुंठाचा. वैकुंठात असलेला वैकुंठ नायक, विश्वात असला विश्वेश्वर. तुम्ही आता काय करा, प्रस्तुत परेसा अभिप्राय म्हणजे मला सांगा, तो ज्ञानी कसा असतो, गुणाच्या बाहेर कसा जातो, गुणात काय येतो, तो तर क्षेत्रात नाही. तो गुणात संबंध कसा होईल त्याला, तो असंग आहे, संघ कसा होईल गुणाचा, त्याचा अभिप्राय सांगा ज्ञानाचा. सगळं बोला. 14 अध्याय उघड करा. चला आता श्लोकाला पहिला 38 गोळ्या झाल्या. वाच 38. कधीच घडलं नाही असं. आणि 3 आणि 2च होय. मागं पुढे करा ना, आमचं नाही म्हणून सांगते ना. परम भूय प्रवक्ष्यामि ज्ञानाना ज्ञानमुत्तमं ज्ञात्वा मनः सर्वे परा सिद्धिमतो गतः. प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं. ऐका, जे भगवान म्हणतात हे जे उत्तम ज्ञान आहे ते तुला कसं प्राप्त करायचं, ज्ञान उत्तम प्राप्ती कसं करायची सांगतो तुला. जे ज्ञात्वा मुळे सर्वे, माझ्या प्राप्तीसाठी ऋषी मुनी अखंड हजारो वर्ष तपश्चर्या करून माझी प्राप्ती करतात. ते माझ्याकडे येतात, ते ज्ञानमय होतात. ते कसे होतात ते मी तुला सांगतो. जे ज्ञात्वा मुनय ऋषी मुनी सर्वे पराम सिद्धी मतो गताः, मला कसे प्राप्त होतात ते तुला मी सांगतो. तो म्हणे गार्जुना अवधारी सर्व सेना मिळवून या ज्ञाना झोंबावे हो. अवधान म्हणजे सर्वांगाचा लक्ष कर, सर्वांगाचा कान कर, सगळे इंद्रिय एकत्र कर, देहाचं भान बंद कर आणि माझं चित्त माझ्याकडे एक कर. तेव्हा तुला माझी जाणीव होईल आणि तुझं माझं ज्ञान तुझ्या आत राहील. आम्ही मागा तुझं बहुती दाविले हे उपपत्ती तरी अजून प्रतिती खुशी न रे. तुला मी माग खूप सांगितलंय, पण तुझ्या गोष्टीत ते ज्ञान नांदत नाही. तुझ्या पोटात माझा भाव तयारच नाही आणि तू माझ्या बोधाला पकडत नाहीस. तुला माझी प्रतिती येत नाही. खुशी न रे. आपण थांबू. कसा त्रास होईल. पंढरी पदावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. हॅलो, भेदाचा नाशच आहे आणि तो मी हसे.
मग कुठं मिळतं हे ऐकायला आणि कुठं कळतं बुद्धीला? म्हणून तरी ते बाकीचं सटरम बटरम बाबा पहिली मनच लागत नाही. कारण तुम्हाला सांग का, एक ताळचं पकवान खाणारे लोक शिळ्या भाकरी खाऊन खाते लोक. उकडा, फोडणी घाला, टमाटे कांदे बटाटे मध्ये वता आणि खा. ते हानिकारक होते की. आणि ताज शरीराला पुष्टी देत आणि शिळ पित्तदायक असत. मग शिळ का म्हणून खाऊ घालत आम्हाला? नाही बाबा, नाही नाही नाही. शिळी तुकडे कुठं मागायचेच नाही कुणाला. त्याचा कुटका त्याचा कुटका त्याचा कुटका तुकडे. माझी मैत्रीण मला म्हणायची, तो तुमा त्या तुझ्या स्वरूपाचं मी वर्णन कसं कोणत्या तोंडाला करू? कारण चारी माने तुझ्यामध्ये लीन झाले. याला घी आता सुतू ठेवून निवांता चरणी ठेवीची माता हेच म्हणे. हे झालं. आता कृपा भांडवल सोडी मग मी संसरेन तेने करीन संताची कर्णभूषणे लेववीन सुलक्षणे विवेकाची. मग मी संसरेन तेने. मग तू भांडवल दे ना कृपेचं, मला स्फुरण येतं भयंकर ज्ञानाचं. तू भांडवल दिलं कृपेचं, त्याला मला स्फुरण येतं ज्ञानाचं. मार्ग दिसतो सुखाचा, प्राप्ती होती ईश्वराची, अनुभूती होती तत्वाची, भेट होती पांडुरंगाची. तेव्हा गोडी लागते त्या परमपदाची. बुद्धीला गोडी तिथं वेळ लागतो तिचं भगवंताकडे जायचं. बुद्धीला पायाला नाही, पायाला वेळ लागलं मंदिरात हिंडत येड करून बघतो ते मंदिरात. पण बुद्धीला वेळ लागल्या हृदयाचं मंदिर होत बघा. बुद्धी वेडी होती ना त्याला भेटायला. कारण आत बुद्धी आहे तिथंच परमात्मा. अंतःकरणामध्ये बुद्धीचा निवास आहे, तिथं प्रकट होती बुद्धी. त्याच्या सत्तेवर तो करतो. पण ती बाहेर जाते कारण बंधन असतं. तिला संत नसतात, तिला ग्रंथ नसतो, तिला वेदांत नसतो, तिला श्रवण नसतं, तिला फक्त मोह असतो आणि ती फक्त विकार असतो. त्या बुद्धीला फक्त आकाराचा स्पर्श असतो. पण कदाचित संत मिळाले तर विकार आकार जातो आणि ती भगवंताकडं जाण्यासाठी श्रवणात येते. तो साधक महान होतो. किती सुंदर निरूपण येतं कधी कधी. बापरे बाप. बुद्धी कुठे? आतच आहे ना अंतःकरण. तिथूनच बुद्धीचा उगम आहे ना. मग त्याच्या आतच आत्मा आहे ना. दोघांचा काय संबंधच आहे ना, अंतर नाहीच आहे. तुम्ही अंतर केलं, देहाकडे आलात. तुम्ही जगताला जागा दिली, भ्रम तयार केला. तुम्ही वासनेमध्ये आलात, मातीत गेलात आणि तुम्ही आवरणात राहिलात, बद्ध झालात. 4 वाक्य पूर्णच. बापरे बाप. भगवंत काय देतो कोणत्या सांगता येत सांगता येत नाही. मी झोपले ते फोन नाही आले सारखे टूर बायका फोन करतात. झोपलेलं कळ नका पुन्हा फोन लाव. झोपी गेली नसता आज बैचे माझे थोडा आराम लागतो. काल प्रवास झाला कुस्ती कुणीच फोन लावायला नाही पाहिजे. काय करणार झोप कुणी फोन लावतो. मग मी संशयेन तेने कधी संताची कर्णभूषणे. बघा संताची कर्णभूषणे मस्त आहे का सांगते अर्थ. मग मी संशयेन तेने. तुम्ही कृपा भांडून माझ्या बुद्धीत भरलं तर मला स्फुरण ज्ञानाचा आपोआप येतं. आणि त्या स्फुरणाच्या द्वारे त्या आत्मतत्वाचं जे मी वर्णन करतो ते संताचे कर्णभूषण आहेत. कर्ण घातलेले अलंकार आहेत. हे बाहेर घालतात, आम्ही मध्ये घालतो. त्या कानाला गोड वाटतं ना. ते भूषण आहे, अलंकार आहेत आमचे. वेदाचं श्रवण आणि त्या सुखाचं जीवन ते आमचे अलंकार आहेत. मग कर्णभूषण आहे. मी गोड निरूपण करणं वेदाचं ते भगवान कानाला गोड लागल. मग कर्णभूषण आहे ते दाखवायचे नाही, मध्ये घालायचे शब्द. काय प्रयास असतो बापरे बाप. करीन संताची कर्णभूषणे लेववीन सुलक्षणे विवेकाची.
मग मी उत्तम विवेकाला प्रगट करून त्या विवेकाच्या द्वारे उत्तम ज्ञान तुम्हाला सांगल आणि त्या जीवाला तुमच्याकडं परब्रह्माची सत्ता प्रगट करून देईल. विवेकाचा जन्माशिवाय ज्ञान वैराग्य नाही आहे, लक्षात ठेवा. विवेकाचे बघा ना शब्द काय ते, लेवविन सुलक्षणे विवेकाचे. त्या त्या ज्ञानानं विवेकाचं एक उत्तम लक्षण करल आणि विवेकाच्या साह्यानं बुद्धीला त्या देहातून जडातून भिन्न करल. विवेकाचं उत्पत्ती होती तर बुद्धी जडाला सोडून खऱ्याकडे येते. खरं आणि खोटं, जड आणि चित्त. जडाच्या विरुद्ध चित्त आहे. जिथं हालचाल नाही ते जड आहे, जिथं जाणीव आहे ती चित्त. म्हणजे खरं आणि खोटं, एक खोटं आणि आत असलेलं खरं. एक नश्वर, एक शाश्वत, एक सत्य, एक मिथ्या. ह्या दोन बाजू एकत्र असतात. तर अलग करण्याची जी शक्ती आहे त्याला विवेक म्हणतात. बुद्धी जेव्हा जडामध्ये असते आणि त्या चेतनाला जाणून घेत नसते, जड आणि चेतन हे दोघं एकत्र आहेत. आणि दोघी जड म्हणून देह आहे. देहाचं नाव चित जड. हे जड आणि ते चित तो परमात्मा. मग दोघीला अलग करण्याचं ज्ञान विवेकात आहे. दुधातून पाणी काढणारा राजहंस आहे. तसं विवेकाची उत्पत्ती हृदयामध्ये तर ती जडातून बाहेर येते बुद्धी आणि जाणू लागते खऱ्या तत्वाला. खरं कुठे ओळखते. एक सोपं गोष्ट लक्षात, ती खऱ्याचा निवाडा करते आणि खोट्याला बाजूला टाकते. मग हे विवेक उत्पन्न करून साधकाच्या हृदयात आणि त्या विवेकाच्या साह्याने बुद्धी तुमच्याकडे येईल. हे सांगायत माऊली, मी असं करल, मी असं करल, तुम्ही कृपा भांडवल द्या, मी असं करल. असं खूप सुंदर आहे बरं का. दिसेल जे गीतार्थ निधान, जे गीतार्थ निधान ना कोण, जे गीतार्थ निधान काढू माझे मन, सूर्या स्नेहंजन आपुले तो. बघा श्री स्नेहंजन आपुले तो, जी गीतार्थ निधान. गीतेचं निधान, निधान म्हणजे ठेवा. गीतेमध्ये एक मोक्षाचा ठेवा ठेवलाय. प्रत्येक श्लोकातून तोच काढलेला आहे भगवंतानं. तो गीतेचं निधान मी तुमच्या कृपेच्या भांडवलातून आणि विवेकाच्या सत्तेतून अधिक कृपेचं भांडवल दिलं. माझ्या हृदयातून पूर्ण आलं. त्याच पूर्णानं मी सुंदर पद तयार केले आणि त्या बोधान गुरुच्या कानात ते कर्णभूषण सजवले. आणि आता नंतर मी काय करणारे ऐका. गीतेचं निधान बाहेर काढणारे. निधान म्हणजे ठेवा. काय निधान म्हणजे ठेवा. तो जमिनीच्या आत असतो दडपलेला, तो दिसत नाही. पण जमीन उकरल्यावर तो झाकला जात नाही. तसं विवेकाची उत्पत्ती झाल्यावर परमात्मा झाकला जात नाही आणि बुद्धी देहाकडं सरकत नाही. म्हणून तो ठेवा उडा होतो. तुम्ही ठेवा उडा करणारे ऐका. जे गीतार्थ ज्ञान काढू माझे मन. त्या गीतेमधला अर्थरूपाचा ठेवा. गीता ही शब्दाने पण त्याचा अर्थ मी उकरून दाखवून आता लागला प्रयास. बापरे बाप. तो गीतेचा श्लोक हा संस्कृत आहे पण त्याचा अर्थ मी ओवीत आणणारे, ही मी करणारे असं माऊली बोलणारेच निवृत्तीनाथ आला. ज्या श्लोकातून गीता निधान ठेवला ठेवा मोक्षाचा, त्या ठेवा मराठी भाषेतून विवेकात ओवीत आणणारे आणि माझे साधक ते अलगद उतरून घेणारे, बुद्धीच्या द्वारे तो ठेवा हृदयात जाणारे आणि मी परमात्मा हे असं त्यांना कलस भोगणारे, हे मी करणारे. मी असं करणार. असं गुरु माऊली निवृत्तीनाथाला बोलायले. वहिनी आपण वाचतो पण ओवी काय म्हणायले, श्लोक काय सांगायला, वेद म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय, आपली देहस्थिती म्हणजे काय, आपण दुःखात का राहतो, का दुःख संपत नाही, आपण ब्रह्मभावात का येत नाहीत, आपण सुखरूप का होत नाहीत, अशा प्रश्न उठत जाय म्हणे. मला मी कालच म्हणलं की आपली प्रगती असावी. आणि जेव्हा सर्वांना अति वाढतं उच्च दर्जाचं होतं तेव्हा हे प्रश्न आतून येतात आणि त्याचं उत्तर भगवान देतो आणि त्याला ज्ञान कक्षेत नेतो आपल्या.
बुद्धीला. नाही देहाला कुठं न्यायचं, मातीत घालायचं, त्याचा काय संबंध आहे? हे इथं प्रगट झालं, इथं सुटणार आहे. पण त्याच्यामध्ये असलेला परमात्मा बुद्धीशी जुटणार आहे, तेव्हा तो जीव परब्रह्मामध्ये विलीन होणार आहे, त्याला मोक्षपद भेटणार आहे. म्हणून ज्ञानाकडे जावं. बाकीचं का आवडत नाही आम्हाला, याच्यामुळे आवडत नाही. उच्च स्थिती असल्यावर खालचं कसं येतं बेटा? तुम्ही कापसाला चांगलं म्हणतात, आम्ही कापसाचं फॅक्टरीमध्ये टाकून वस्त्र करून घातले, तुम्ही म्हणतात कापस घाला. आता कापस कसं घाला अंगावर? पटत नाही ना. कापूस म्हणजे पहिली भूमिका, पूर्व भूमिका, आणि पट त्याचा झाला हे उत्तम भूमिका. आणि ते सोडून कापसाकडे कसा यावं आम्ही? समजत नाही बेटा, खरंच समजत नाही. बुद्धीची पराकाष्ठा, बुद्धीचा प्रयत्न आणि बुद्धीचं ब्रह्मपद हे दिसताना भोगावं. आणि आता आयुष्य किती राहिले माहित नाही, अज्ञान कधी संपर्क कळत नाही, देहाचा संबंध बुद्धी कधी टाकल माहित नाही, जगतातून बाहेर निघायचंय कसं निघायचं समजत नाही. गुरुच्या बोधानं जेव्हा मन सावध होतं, तर गुरुचं नातं जेव्हा आयुष्यात येतं, तेव्हा जगताचं नातं संपून जातं. मोह तिथं समाप्त होतो, विवेक तिथे फलद्रूप होतो, आणि तो बुद्धीचा मार्ग भगवंताकडे जातो. आणि तेव्हा तिला तो कळतो, आणि ती बुद्धी तिथंच थांबते. तेव्हा ती देहातून भिन्न होते, तत्वाशी अभिन्न होते. किती द्यायला देव भगवंत, द्यायला आपल्या हात नाही देहाला. कुलांड केली दांड आहे, कारण तिने भूक भोगले जीवानं. तिने त्या बुद्धीने देहाला माझं म्हणले, तिने विषाला अनंत काळ भोगले, तिने काम क्रोधाला धरले, आणि तिने देहाला वरले. एक शब्द सुंदर येतात न भूतो न भविष्यती. काम क्रोधाला धरले आणि देहाला वरले. जेव्हा काम क्रोध असतात ना वहिनी, ते आपले वैरी आहेत. मग सांगा, वैर्याचा आपण मैत्री करतो का? एखादा भांडलं माणूस, आपण त्याचा संबंध टाकतो. एखाद्याने सुया दिल्या, त्याला आपण संपर्कात येऊ देत नाही. एखाद्याने आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी कलंक लावला, त्याला आपल्या आयुष्यात आपण स्थान देत नाहीत, कदापि नाही. मग जसं तुम्ही त्याला वैरी समजतात, तसं अज्ञानाला वैरी का समजत नाहीत? आमचा तुम्हाला प्रश्न आहे साधकाला. तू कसं बोलायले का मी? मग जे अज्ञान तुम्हाला कलंक लावते आणि तुम्हाला ह्या बंधनात आणून गर्भात नेते आणि दुःख भोगायला लावतो जन्मोचा जन्मी, मग त्या अज्ञानाचं छेदन नको करायला. कोण करतं अज्ञानाचं छेदन? सद्गुरूच. नाही बेटा, काहीच पण नाही. शून्य पैशाचा मार्केट, हे हातात काय ना, काहीच नाही. ज्या तुकोवर आहे ना भंडाऱ्या माळावर, त्या वेदाचा भावार्थ अभंगात घातला. जन तप करून ताई पाठ चालू आहे माझा. हा, मग त्या संतांना किती पैसा घेतला तुमच्याकडनं सांगा ना. मग हे कळायला पाहिजे ना प्रत्येक जीवाला. वैराग्यात जीवन घातलं, दगदग वैराग्य. भाकर नव्हती काढायला काढ, कशाला घर लोकांना काढून नेलं. त्याचं नाव तुकोबर आहे. कुणाला बी संत म्हणण्याचा अर्थ नाही, कोणी उद्धार करू शकत नाही. 2000 आणि 10,000 लोक गोळा केले म्हणजे उद्धार नसतो, असतंय का? नाही, काहीच भेटत नाही. फक्त अज्ञानाचा निराश करणं, वेदाचा भावार्थ चित्तात पेरणं आणि जीवाला ब्रह्मरूप करणं, तिथं मिळतं सगळं. ब्रह्मवित्त असतो तो.
जगाने त्याला माना की न माना, पण तो खरा ब्रह्म साक्षात्कारी असतो आणि जगाला मी साक्षात्कार करून देतो. तिथं देण्या घेण्याचा व्यवहारच नसतो, तिथं पैशाचं भांडवल नसतं. नाही रे बाबा, तो बा ज्ञान विकायचं, ज्ञानातून पैसा घ्यायचा. राम कृष्ण कृष्ण, काय किती कठीण काल आहे. कुठेही जातेच, कुठेही जातेच, किती अवघड आहे. आम्ही खरं बोलतो ना, झेपत नाही पुन्हा. हे मुंडके सुंडके किती अवघड आहे. म्हणजे खऱ्याला पण ढकलतात आणि आपलं तोंड गोडी करतात खोटे लोक. कठीण आहे. जे गीतार्थ निधान काढू माझे मन, श्री स्नेहांजन आपुले तुम. श्री ऐका, ज्या भगवंतानं गीतेमध्ये जे ठेवा, ज्या कृष्ण परमात्म्यानं गीतेमध्ये जो ठेवा ठेवलाय, तर ते ठेवा काढायची ताकद मला दे. सुई स्नेहांजन, अंजन म्हणजे अंजन म्हणजे ज्ञान. मला ते ज्ञान दे, जे ज्ञान त्या श्लोकातून बोधानं बाहेर काढून जगाचं कल्याण होईल. स्नेहांजन, त्या श्लोकातलं ज्ञान काढायचं माझ्या बुद्धीला ताकद दे. आणि ती बुद्धी त्या श्लोकाकडे गेल्यावर त्याचा बोध निचरा करून काढत साधकाच्या हृदयात भरल आणि साधकाला ब्रह्मत्व पद भेटल. त्याला म्हणतात स्नेहांजन, ज्ञानाचं अंजन. बाप रे बाप, काय प्रयास कठीण असतात. काही कळत नाही. आज कळतं का एवढं आपल्याला? माती कळत नाही आणि नाही कळत तर दुःख होत नाही. त्याच्यामध्ये कमी चुकली की दुःखच नाही. नाही कळत मी नाही, दुःख कोणतंच काही. अर्धवट सगळं, अर्धवट. आणि आपण जे करू ते धन्य म्हणतो माणूस. जे करू ते धन्य म्हणत ना. आता हे वाक्य सृष्टी एक वेळे, देख तू माझे बुद्धीचे डोळे. हे वाक्य सृष्टी एक वेळे नाही, देख तू माझे बुद्धीचे डोळे. तैसा उदो जो जी निर्मळे कारुण्य बिंबे. बघा, तैसा उदयचे निर्मळे कारुण्य बिंबे. तस तू माझ्या ठिकाणी गुरुरूपानं कृपा करायला प्रगट हो. मग मी गीतेचा ठेवा काढून देईन, साधकाची दिवाळी होईल. त्यांना मी अर्थबोध करण्यासाठी गीतेतल्या श्लोकाचा भावार्थ काढू शकेल, पण तू माझ्या हृदयामध्ये करुणा रूपानं प्रगट हो. भाव सांगते, तैसा उदवजी जी निर्मळे कारुण्य बिंबे. हे वाक्य सृष्टी एक वेळे, देख तू माझे बुद्धीचे डोळे. माझ्या बुद्धीला ज्ञान रूपी डोळा दिल्यावर तुझ्या वाङ्मयात जे ज्ञान आहे ते माझ्या बुद्धीमध्ये प्रगट होईल. अशी माझ्या कृपा करून तू माझ्या हृदयामध्ये उदय हो. कृपेचा उदय तू कर आणि माझ्या बुद्धीला त्या वाङ्मयात जो सार आहे तो ग्रहण करता यावा, ते बाजूला काढता यावं, ते ज्ञान साधकाच्या हृदयात जावं आणि साधकानं तुझ्यापर्यंत पोहोचावं. हे मी करावं म्हणून तू माझ्या हृदयात कृपेला प्रगट हो. कृपा दृष्टी दे, कृपेचा उदय होऊ दे आणि त्यानं मी वाङ्मयाचा सार, वाङ्मयाचा जो बोध मी बाहेर काढत बुद्धीच्या डोळ्यानं. बघा, वाक्य सृष्टी एक वेळे, देखतो माझे बुद्धीचे डोळे. बापरे बाप, माझी बुद्धीचे डोळे. वाक्य सृष्टी, तुझ्या मुखातून निघालेला श्लोकाचा भावार्थ ते ओवीमध्ये आला आणि तो वेद सगळा सुसंपन्न झाला ओवीच्याद्वारे. ते वाङ्मयाचं जे ज्ञान आहे ते माझ्या बुद्धिरूपी डोळ्याला वेचून घेता येऊ दे आणि ते ज्ञान वेचून माझ्या साधकाच्या हृदयात जाऊ दे आणि माझे साधक मुक्त होऊ दे. अशी माझ्या कृपा कर. बाप रे बाप, दंडवत माऊली. रोजी निर्मळे कारुण्य बिंबे. तसं सूर्य उगवतो, अंधार जातो, तसं पूर्ण तुझी प्रगट माझ्या हृदयात प्रगट होती. तर मला सगळ्या जीवाला सुखमय करता येतं. तशी तू कृपा करू. खूप सुंदर आहे, मला मांडायला जमत इतकं सुंदर आहे.
माझी प्रज्ञा वेली वेल्हाळ, माझी प्रज्ञा वेली वेल्हाळ. प्रज्ञा म्हणजे बुद्धी, विस्तारलेला वेल्हाळ म्हणजे माझी बुद्धी. त्या बोधानं विस्तार होऊ दे, असं तुझी कृपा मला घडू दे. माझी प्रज्ञा वेली वेल्हाळ, काव्य होय सुफळ, ते वसंती होय स्नेहाळ शिरोमणी. माझ्या बुद्धीनं त्या ज्ञानारूपी काव्य प्रगट होण्याचा साठी ते तू वसंत रूप होऊन माझ्या बुद्धीमध्ये तू ये. वसंत ऋतू आल्यावर बागेत फळाला कमीच नाही, तसं तू माझ्या गुरु बुद्धीमध्ये वसंत रूपाने आलास तर मला ज्ञान भोगायला, ज्ञानाचं फल भोगायला सहज मिळेल, असं भगवंत बोलतात. खूप चिंतन छान आहे. तो वसंत होई स्नेहाळे शिरोमणी, काव्य होय सुफळ. जे मला काव्य प्रगट सांगायचं, वेदाचं ज्ञान द्यायचं, तसं तू मग माझ्या हृदयामध्ये वसंत ऋतू होऊन ये. मग ते ज्ञान मला सहज प्रगट करता येईल. बागेमध्ये वसंत ऋतू आला की ती बाग फळानं लदबद होती, आणि तू माझ्या हृदयात वसंत ऋतू होत आलास तर माझ्या ज्ञानाचे फळ लदबद होते. सुंदर रूप केले, सुंदर महापुरे प्रमेय महापुरे, हेमती गंगा एक थोरे. मती म्हणजे बुद्धी. माझ्या बुद्धीमध्ये सिद्धांताचा महापूर येऊ दे. प्रमेयाच्या द्वारे सिद्धांताकडे जाण्यासाठी अनेक दृष्टांत येऊ दे प्रमेय, आणि त्याच्याद्वारे तुझा सिद्धांत प्रगट होऊ दे, आणि बुद्धीला तुझी जाणीव येऊ दे. असा तू माझा कृपा रूपी आशीर्वाद दे. तुम्हाला कृपा कर. प्रमेय महापुरे हेमती गंगा ए थोरे. बघा, सिद्धांत रूपी गंगा माझ्या बुद्धीमध्ये भरभरून वाहू जाऊ दे. गंगा गंगा मती गंगा बुद्धीमध्ये सिद्धांताची गंगा वाहून जाऊ दे. थोर पुरी तिला पूर. तैसा वर्ष उदारे तिठीनेसी. तसा तू कृपेचा तू माझ्याकडं एक नजर टाक, कृपेची दृष्टी दिठी वेसी. तैसा वर्ष उदारे तिठी नेसी. जसं मेघातून पावसाचा वर्षाव झाला, सगळं जग ओलं झालं, तुझ्या दृष्टीनं माझ्याकडे टाकली एक नजर, कृपा झाली, त्या हृदयातून बोधाचा पाऊस पडला, आणि त्या बुद्धीमध्ये गंगा पूर आला बोधाचा, आणि अज्ञान धुवून गेलं. काय सुंदर रूप केलं. बापरे बाप. तैसा वर्ष उदारे दिठी वेणी. तसा माझ्यावर कृपेचा वर्षावर कर. माझ्या बुद्धीमध्ये ज्ञानाची गंगा वाहू दे खळखळ, आणि त्या ज्ञानाच्या गंगे वाहत गेल्यावर मती मग अज्ञान कशाला नाही. तू आणि मी आणि तू एक होय. अगाविषेक धामा तुझा प्रसाद चंद्रमा, करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जी. करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जी. अगाविषेक धामा विश्वामध्ये असलेला विश्वेश्वरा, तुला मी प्रार्थना करतो. काय करतो प्रार्थना? जसा पौर्णिमेचा चंद्र वरी उगवला तर खालच्या सागराला भरती येते, तसं तू माझ्या हृदयामध्ये ज्ञानाचा चंद्र उगवला तर ज्ञानाचे वरती. चला. जी अवलोकनिया माते. तू माझ्याकडे कृपा दक्षिण बघितलंस, हे काम होतच. जी अवलोकनिया माते. तू माझ्याकडे कृपा दक्षिण एकदा बघितलंस, काम झालं. वहिनी मी पॉइंट बघितली तर बाहेर व्यवस्थित कुठं बोलत नाही. मी जेव्हा भावात करतो ते टिपटे पॉइंट तिथं बघावंच लागत नाही. बघतात तुम्ही, आणि दुसरंच येतं म्हणून जिथे माऊलीची किती कृपा आहे. बापरे बाप. किती सकाळी उठून लिहायला बघितलंस एकदाच. उन्मेष सागरी भरिते. उन्मेष मणे उन्मन झाले. ज्ञान वृत्तीला उन्मन म्हटले. मग माझं मन तुझ्या उन्मन अवस्था असते ना. मन हे देहातून भिन्न होतं, भगवंतात लीन होतं.
सुखामध्ये परिणित होतं आणि ते आपल्या पदाला होऊ लागतं. उन्मान मन हे उन्मन झाले. उन्मेष सागरी भरते, सागरावर लाटाच्या लाटा थैमान घालतात, तसा हृदयामधून बोधाच्या रागाच्या लाटा समुद्रासारख्या थैमान घालतात आणि त्या बोधाच्या लाटानं अज्ञान संपून जातं आणि मन भगवंत होतं. अशी दृष्टी एकदा कर आणि मला कृपा कर, असं ज्ञानोबा निवृत्तीनाथाला काय सुंदर आहे. आज कंटाळा वाटलं बोलतात नाही व्यवस्थित येते झाले बरोबर व्यासपीठ काम करते. उन्मेष सागरी भरते, ओसंडले स्फूर्तीते रसवृत्तीचे. रस म्हणजे अलंकार, नाना भाषेचं निरूपण करणं, नाना उदाहरण देणं, त्याला अलंकार म्हटले. मग त्यांना ओसंडले स्फूर्तीचे, माझ्या हृदयातून स्फूर्ती माग स्फूर्ती येईल आणि त्या ज्ञानाचं मला वर्णन करता येईल त्या स्फूर्तीच्या द्वारे. आणि त्या स्फूर्तीनं सगळे अलंकार रूपी मला सगळे अलंकार तयार होतील त्या ज्ञानाचे. नाना अलंकारिक भाषा असते ना, ते तुम्हाला बोलते ना माहिती म्हणतात तुमची भाषा वेगळीच असते, नवीन नवीन शब्द असतात, ते अलंकारिक भाषा असते, ती काव्य विविधांती भाषा असते. त्या ज्ञानाला शोभणारे असे अलंकार त्या भाषेतून तयार होतात, त्याला म्हणतात साहित्य वृत्तीचे अलंकारिक भाषा. तव संतोषेने श्री गुरुराजे मनती विनंती व्याजे, मांडले देखोनी तुझे स्तवन म्हणजे. मग श्री गुरुनाथ संतोष म्हणजे आनंद झाला. कशामुळे आनंद झाला? जे निमित्त मात्र द्वेष स्वीकारलं होतं, शब्द मात्र द्वैत नाहीच आहे. माऊलीनं अज्ञान मानलंच नाही, शंकराचार्याने मानलंय तर ते मिथ्या मानलंय, आणि माऊलीनं अज्ञान मानलंच नाही. अज्ञान म्हणजे द्वैत. मग शब्द मात्र जे द्वैत मानणे त्याचा निराश करायला मला काय वेळ लागणार आहे? म्हणून म्हणतात मी आता तुझा द्वैताचा निराश करतो, अद्वैताचं ज्ञान देतो, तुझ्या कृपादृष्टीचा पाऊस टाकतो आणि तुझ्या चित्ताला चिन्मय करून टाकतो. म्हणून अशी त्यांची अवस्था झाली गुरुची. म्हणून ते मनात संतोषले आणि भक्ताची हाक ऐकली, त्याची मागणी कळाली. आता तुझं द्वैत मी काढणार आहे हे त्यांना मनात ठरवलंय, म्हणून त्याला संतोष झाला. संतोषिणी श्री गुरुराज याच्यावर बोलले जातात. संतोषोनी श्री गुरु राजे, त्यांना आनंद झाला. ग्रंथादावी उत्कंठा मंगोनेवी. हे असो, आता तुझं बोलणं थांबव, आता बस झालं. आता ज्ञान पदार्थ करूनही गोमटा. ज्ञानाचा अर्थ मला सुंदर सांगू दे, तुझं बोलणं थांबव आता. ग्रंथ दावी उत्कंठा मंगोने दे, म्हणजे ग्रंथ ऐकायची खूप इच्छा ती भंग होणे जाईल, निघून जाईल. आता ऐकायची पुढे संपून जाईल. आधीच सांगा देवा, उत्कंठा झाली म्हणजे हृदयामध्ये तगमग व्हायली आणि जिज्ञासा व्हायली ऐकायसाठी. आता लवकर सांगा, लवकर सांगा. हो काजी स्वामी, हो काजी स्वामी, हेच पाहत होतो मी. बोले म्हणतात हो हो सांगतो तुम्हाला, मीच वाट बघू लागलो की तुम्ही कधी सांगा म्हणतात, आणि तुमचा आधीच कधी येतो आणि मी कधी बोलतो हेच वाट बघायला. हो काजी मी स्वामी, हेच पाहत होतो मी, तुमची वाट बघत होतो सांगा म्हणायची. जे श्रीमुखे म्हणा तुम्ही ग्रंथ सांगा, तुमच्या श्रीमुखातून ग्रंथ सांगा असं म्हणायची वाट बघत होतो, पण तुमचा आदेश झाला नाही म्हणून मी थांबलो होतो. आता सांगतो असं भावाचं कळालं किती छान वाटतं. पण काही न कळालं, काही वाटतच नाही, काही समाधान होत नाही, खरं समाधान होत नाही. आणि असं दोघांचा संवाद कळाला की मन अनावर होत, बेभान होत मन. आम्ही टिकतच नाहीत ना आता जास्त वाचायला. आमची कृती कसं टिकतच नाही जास्त वाचायला, असं होते ना, कळतच नाही काय. हा खरंच आहे, खरी गोष्ट आहे. तुम्हाला एक व्यवस्था मिळेल रेकॉर्डिंगच्या, तेवढ्या त्यापर्यंत आणली उद्यापर्यंत तुम्हाला स्पष्टीकरण करायची गरज नाही. आहे तसं बघायच्या वेळेचं ज्ञानेश्वर खूप बसायचं. हा बस तसंच करायचं.
म्हणे सहजे दुर्वे चाडेरू, सहजे दुर्वे चाडेरू, अंगेची तव अमरू. दुर्वा म्हणजे हराळी, आधीच अमर आहे आणि तिला अमृत भेटत टाकलं अजून अमर. अजून ज्ञान गोड आहे आणि तुमचा कृपा आहे अजून गोड. तुम्ही समोर बसले कृपा करायले आणि मला सांग म्हणायले आणि तुमच्या आशीर्वाद मी बोलायलो अजून गोड. कसं छान दुर्वे चाडेरू. म्हणजे इथं फुलतं मला पण वाचताना फुलत नाही ना. म्हणे सहजे दुर्वे चाडेरू, अंगेची तव अमरू, वरी आला गुरु पियुषाचा. त्या हराळीवर अमृताचा पाऊस पडला. आता मरेल का ते? आधीच मरण नाही. आधीच मरण नाही. तरी आता येणे प्रसादे, आता येणे प्रसादे, विन्यासे विदग्धे, मूळ शास्त्रपदे वाखाणेन. तुमचा येणे येणे प्रसाद, तुम्ही आशीर्वाद दिला आणि सांग म्हणलं तुम्हाला प्रसाद मिळाला. आता मी बोलायला माझी माने थांबत नाही आणि लिहिणं कमी पडत नाही. काय झालं?